वेलकम बॅक अगेन. आपला आता नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे मोशन इन अ प्लेन. पहिल्यांदा मोशन टॉपिकचं नाव बघा, मोशन इन अ प्लेन. प्लेन म्हटलं की एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस, तीन म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस असतात. त्याच्यामध्ये एखादा पॉईंट असेल तर आपण त्याचं पर्टिक्युलर डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. आता याच्यामध्ये असणारा 3.2 हा जो पॉईंट आहे रेक्टिलिनियर मोशन, हा आपल्या आता नवीन सिलेबस प्रमाणे कट केला आहे. त्यामुळे त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आता मोशन इन अ प्लेन मध्ये जो आहे तो मोशन इन अ 2 डायमेन्शनल मोशन इन अ प्लेन. मोशन म्हणजे काय? एखादी वस्तू एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होणे ॲज अ रेफरन्स टू अदर, म्हणजे इतर वस्तूंच्या मानानं एखादी वस्तू एक जागा सोडून दुसऱ्या जागी मूव्ह होणे, याला आपण म्हणतोय मोशन. द ऑब्जेक्ट विच कॅन मूव्ह विथ रेफरन्स टू ऑल अदर ऑब्जेक्ट, इट इज नथिंग बट इज इन अ मोशन. ओके, तर ह्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणकोणत्या बेसिक गोष्टी आहेत? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याच्यामध्ये माहिती पाहिजे डिस्टन्स म्हणजे काय. पहिल्यांदा माहिती पाहिजे डिस्टन्स म्हणजे काय. तर डिस्टन्स म्हणजे काय? दोन वस्तूंच्या मधलं असणारं पर्टिक्युलर लेंथ, द ॲक्च्युअल लेंथ फॉलोड बाय पार्टिकल, इट इज नथिंग बट अ डिस्टन्स. समजा ए हा एक पॉईंट आहे, बी हा एक पॉईंट आहे. ए आणि बी पॉईंट, द ॲक्च्युअल लेंथ फॉलोड बाय पार्टिकल, इट इज नथिंग बट अ डिस्टन्स. ओके, आता याच्यामध्ये लिनियर डिस्टन्स असेल, लिनियर व्हेलॉसिटी आपण म्हणतो, तसं लिनियर डिस्टन्स पण असतं. इफ द पार्टिकल मूव्स इन अ स्ट्रेट लाईन पाथ, तर त्याला आपण म्हणतो लिनियर व्हेलॉसिटी किंवा लिनियर मोशन. तर दोन पार्टिकल्स मधलं असणारं जे डिस्टन्स आहे त्याला आपण ऍक्च्युली काय म्हणतो? लेंथ किंवा डिस्टन्स. तर नेक्स्ट याच्यामधला पुढचा पॉईंट आपल्याला माहिती पाहिजे डिस्प्लेसमेंट. कशाला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट? द शॉर्टेस्ट और मिनिमम डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. दोन पॉइंट्स मधलं असणारं शॉर्टेस्ट किंवा मिनिमम डिस्टन्स, त्याला आपण काय म्हणतोय? डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. समजा एखादी वस्तू ए या ठिकाणी असेल, दुसरी एक वस्तू आहे ती बी या ठिकाणी असेल, तर ए आणि बी याच्यामध्ये असणारी ऍक्च्युअल लेंथ म्हणजे त्याच्यामधलं डिस्टन्स. आणि आणखीन एक वस्तू आहे ती समजा सी या ठिकाणी असेल, तर आता ए आणि बी आणि सी ह्या तिघांच्या मध्ये असणारं ऍक्च्युअल डिस्टन्स आणि डायरेक्ट ए पासून सी पर्यंत असणारं शॉर्टेस्ट और मिनिमम डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. तर या बेसिक गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत, जे आपल्या सिलेबसमधून कट केलेले आहेत. डिस्टन्स झालं, डिस्प्लेसमेंट. त्यानंतर पुढे आपल्याला माहिती पाहिजे स्पीड. काय माहिती पाहिजे? स्पीड. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम, त्याला आपण काय म्हणतो? स्पीड. स्पीड इज नथिंग बट अ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट इज नथिंग बट स्पीड. जे मीटर पर सेकंदामध्ये आपण काउंट करतो. याच्यामध्ये परत कन्सेप्ट येते इन्स्टंटेनियस स्पीड. आता इन्स्टंटेनियस स्पीड त्या इन्स्टंटेनियस टायमिंगला असणारं स्पीड, ते इन्स्टंटेनियस टाइम. म्हणजे समजा डिस्टन्स जर डेल्टा एक्स इतकं झालं असेल आणि इन्स्टंटेनियस टाइम डेल्टा टी असेल, तर ते आपण इन्स्टंटेनियस स्पीड म्हणू शकतो त्याला. त्यानंतर पुढची जी कन्सेप्ट येते ते आहे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता जसं डिस्टन्स पाहिलं, डिस्प्लेसमेंट बघितलं, स्पीड बघितलं, तसं आता व्हेलॉसिटी.
velocity is a vector quantity because it has both magnitude as well as direction. So the rate of change of displacement with respect to time, it is nothing but a velocity. त्याच्यामध्ये मग कन्सेप्ट आहे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजेच काय, तर असणारं जे काही इन्स्टंटेनियस टाइमला होणारं डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे, स्पीड आहे, व्हेलॉसिटी. इन्स्टंटेनियस स्पीड आहे, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आहे. हे सगळं रेक्टिलिनियर मोशनमध्ये येतं. इफ द पार्टिकल मूव्ज इन अ स्ट्रेट लाईन पाथ, त्याला आपण म्हणतो रेक्टिलिनियर मोशन. त्यानंतरचं पुढचं जी कन्सेप्ट येते ती आहे ॲक्सलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट इज नथिंग बट ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन म्हणजे काय म्हणतो आपण, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. याच्यामध्ये परत आणि परत ॲक्सलरेशनमध्ये आणि तिने थोडंसं फरक आहे. फरक म्हणजे काय, लिनियर ॲक्सलरेशन आहे आणि दुसरं आहे अँग्युलर ॲक्सलरेशन. आता अँग्युलर ॲक्सलरेशन वगैरे ह्या गोष्टी आपल्याला पुढं पाहिजे. तर लिनियर ॲक्सलरेशनमध्ये काय, द रेट ऑफ चेंज ऑफ velocity with respect to time, it is nothing but a acceleration. ओके, आता इथं आपल्याला म्हटलेलं आहे काय, पुढचा टॉपिक मोशन इन अ प्लेन. मोशन म्हणजे म्हटलं की मराठीमध्ये म्हणते आपण हालचाल. पार्टिकल किंवा एखादा ऑब्जेक्ट कसा असतो, विच इज इन मोशन विथ रेफरन्स टू अदर, इतर गोष्टीच्या सापेक्ष एखादी वस्तू मूव्ह असणे, हालचालमध्ये असणे, त्यालाच आपण मोशन असं म्हणतो. इन अ प्लेन, तर एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस आपण म्हणतो. दोन कोऑर्डिनेट असतील एक्स आणि वाय तर 2 डायमेन्शन म्हणतो. 3 कोऑर्डिनेट असतील, एक्स ॲक्सिस असेल, वाय ॲक्सिस असेल आणि झेड ॲक्सिस असेल तर त्याला आपण 3 डायमेन्शन असं म्हणतो. तसं फर्स्ट पॉईंट इथं दिलेला आहे, मोशन इन 2 डायमेन्शन्स, मोशन इन अ प्लेन. मग 2 डायमेन्शनमध्ये असणारी मोशन असं आपल्याला काय केलेलं आहे, फर्स्ट पॉईंट त्यांनी इथं दिलेलं आहे. ओके, ठीक आहे. तर काय म्हटलं बघा, मोशन इन 2 डायमेन्शन्स, मोशन इन अ प्लेन. मोशन इन 2 dimensions, motion in a plane. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस म्हणजे 2 डायमेन्शन्स आहेत. एक एक्स ॲक्सिस आहे आणि एक दुसरा आहे तो वाय ॲक्सिस आहे, म्हणजे 2 डायमेन्शन आहे. आणि हे सगळं एका पर्टिक्युलर प्लेनमध्ये आहे. सो इन अ प्लेन. तर कसे होते मोशन ते आपल्याला इथं बघायचं. हिअर वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड अबाउट डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, instantaneous speed, velocity, instantaneous velocity and acceleration. Okay. So समजा एखादा प्लेन आहे, एरोप्लेन, एका पर्टिक्युलर शहराच्या वरती असल्यानंतर ठराविक वेळेत ते एक दुसऱ्या ठिकाणी कितीतरी किलोमीटर डिस्टन्स पार करून दुसरीत जातं काहीतरी वेळेमध्ये, म्हणजे ते एका मोशनमध्ये. ओके, मग आपण जर इमॅजिनरी एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस कन्सिडर केला तर त्याचं पर्टिक्युलर डिस्टन्स, त्याचं पर्टिक्युलर स्पीड, त्याचं असणारी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी सेम इथं आपल्याला कन्सिडर करायचं. सो ह्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट येतो ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटी किंवा इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी असा फर्स्ट पॉईंट. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे.
एक पर्टिक्युलर ऑब्जेक्ट किंवा पार्टिकल आहे जो पी या ठिकाणी, सगळ्यांना हा पी पॉईंट दिसतो. ओके, एक पर्टिक्युलर पॉईंट आहे किंवा ऑब्जेक्ट आहे तो कुठं आहे, पी या ठिकाणी आहे. आणि पी या ठिकाणचं असणारं त्याचं जे लोकेशन आहे, मी इकडून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो आणि इकडून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. इकडचा परपेंडिक्युलर म्हणजे काय भेटतो, x1. इकडचा परपेंडिक्युलर म्हणजे काय भेटतो, y1. एक्सच्या ठिकाणचं असणारं लोकेशन x1 असेल, y या ठिकाणी भेटणारं लोकेशन y1 असेल. म्हणजे पीचं असणारं कोऑर्डिनेट्स म्हणजे त्याचं पोझिशन डिस्क्राईब करतात x1 y1. So let us assume that the object at point P at time t1 actually figure. Let us assume that the object is at point P at time t1. So therefore the position of the object will be described. मग या ऑब्जेक्ट P या ठिकाणचं असणारं जे पोझिशन आहे कोण डिस्क्राईब करणार आहे, तर हा असणारा बघा O पासून P पर्यंत एक लाईन ड्रॉ केली, त्याला मी काय म्हणेन x1 बार असं म्हणेन. सो वेक्टर x1 बार आपल्याला त्याचं ऑब्जेक्टचं पोझिशन दाखवेल. सो x1 बार इज इक्वल टू पीचं इकडचं कोऑर्डिनेट काय रे, x1 आहे, इकडचं कोऑर्डिनेट कोणतं आहे, y1. म्हणजे x1 बार इज इक्वल टू x1 i कॅप प्लस y1 j कॅप. हे त्याचं पोझिशन झालं. पीचं कोऑर्डिनेट x1, y1 कुठून, हा ओरिजिन O कन्सिडर केला तर फक्त पी बद्दल बोलतोय आपण. सो x1 बार इज इक्वल टू x1 i कॅप प्लस y1 j कॅप. हे झालं पी या ठिकाणचं असणारं लोकेशन. समजा टाइम t2 इतका आहे. सो ॲट टाइम t2 टाइम काय झालं, इन्क्रीज झालं. टाइम t2 तर द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट बी क्यू. समजा t2 इतका वेळ झाला तर t2 इतक्या वेळेनंतर त्याचं असणारं जे पोझिशन आहे ते पोझिशन काय होईल, क्यू या ठिकाणी जाईल. सो लेट द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट बी क्यू. त्याचं असणारं पी या ठिकाणचं पोझिशन कुठं गेलं, क्यू या ठिकाणी गेलेलं आहे. अँड इट्स पोझिशन व्हेक्टर बी x2 बार. आता परत मी इथून एक लाईन ड्रॉ केली, आता पोझिशन वेक्टर काय झाला त्याचा x2 बार. ओके, मग आता हे x2 बार कसं रिप्रेझेंट करायचं ते आपण बघायचं आहे. जसं आपण x1 बार हे जे पोझिशन वेक्टर आहे ते म्हटलं x1 i कॅप प्लस y1 j कॅप. तसं या ठिकाणी असणारा हा जो आता x2 बार म्हणजे क्यू या ठिकाणचं पोझिशन वेक्टर आपल्याला पाहायचं आहे. आणि क्यू या ठिकाणचं पोझिशन वेक्टर जे असणार आहे ते काय असणार आहे बघा, x2 बार इज इक्वल टू त्याचा x कॉम्पोनंट मी इथून परपेंडिक्युलर टाकला x2, इकडे परपेंडिक्युलर टाकला y2. x2 i कॅप प्लस y2 j कॅप. म्हणजे त्याचा x कॉम्पोनंट आहे x2, y कॉम्पोनंट आहे y2. x ॲक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर असतं i कॅप, y ॲक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर असतं j कॅप. सो x2 बार इज इक्वल टू x2 i कॅप प्लस y2 j कॅप. त्याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 2. So the displacement of the particle from t1 to t2. त्या पार्टिकलचं असणारं डिस्प्लेसमेंट झालं कुठून झालं, तर हे जे पॉईंट आहे t1 कडून t2 कडं. सो देअरफॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम t1 टू t2 शोन बाय pq. हे कशाने दाखवलेलं आहे, तर याच्यामध्ये असणारा हा जो pq आहे त्या pq मध्ये दाखवलेला आहे. सो देअरफॉर त्या ठिकाणचं असणारं जे टाइम आहे इन टाइम t2 मायनस t1 किती वेळेमध्ये झालं, तर टाइम t इतक्या वेळेमध्ये झालं. आणि टीची किंमत काय आहे t2 मायनस t1.
So the displacement is given by delta x bar. या ठिकाणचं असणार डिस्प्लेसमेंट डेल्टा x1 डेल्टा x2 दोघांची सबट्रॅक्शन म्हणजेच डेल्टा x भेटेल. एक फ्री हँड ग्राफ काढलेला. सो डेल्टा x बार इज इक्वल टू x2 बार मायनस x1 बार. x2 मायनस x1 i कॅप प्लस y2 मायनस y1 j. म्हणजे या ठिकाणचं असणार x2 मायनस x1 i कॅप प्लस या ठिकाणचं असणार y2 मायनस y1 j कॅप. याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 3. ओके. पोझिशन पार्टिकलचं टाइम t1 असताना इथं आहे. फायनल तो कुठे गेला Q या ठिकाणी. ज्यावेळी टाइम काय होतं t2 इतकं होतं. ओके. या ठिकाणचं कोऑर्डिनेट x1 y1 इथलं कोऑर्डिनेट काय झालं y1 y2. म्हणजे इथंपर्यंतचा डेल्टा x1 आहे, इथं डेल्टा x2 आहे. म्हणजे दोघांच्या मधले असणारा जो फरक आहे तो डेल्टा x1 बार पोझिशन कोऑर्डिनेट काढलं x1 i कॅप प्लस y1 j कॅप आलं. परत इथून इकडं Q या ठिकाणी t2 हे त्याचं फायनल टाईम असेल तर त्यावेळीचा x2 बार हे पोझिशन वेक्टर काढलं आणि ते किती आलं x2 बार इज इक्वल टू x2 i कॅप प्लस y2 j कॅप. सो डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल कुठून कुठं झालं. डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल कुठून कुठं फ्रॉम टाईम t1 टू फ्रॉम टाईम t2. सो टाईम जे आहे ते कशामध्ये घेतलं. सो t इज इक्वल टू t2 मायनस t1. आता त्याचं डिस्प्लेसमेंट काय असणार आहे डेल्टा एक्स बार. काय असेल डेल्टा एक्स बार. डेल्टा एक्स बार इज इक्वल टू काय येणार x2 मायनस x1 बार. x2 ची किंमत आणि x1 ची किंमत. x2 म्हणजेच x2 मायनस x1 i कॅप प्लस y2 मायनस y1 j कॅप. आणि याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर 3. ओके. नेक्स्ट पुढं आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला पॉईंट जो आहे तो काय आहे बघा ॲव्हरेज व्हेलॉसिटी किंवा इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. तर नेक्स्ट आपल्याला ह्याचं फाइंड आउट करायचं ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. ओके. So therefore average velocity of the object is given by कशी मिळणार average velocity आपण चर्चा केली होती. The actual length followed by particle it is nothing but a actual length followed by particle it is nothing but a distance. The shortest or minimum distance between two points it is nothing but a displacement. The rate of change of displacement with respect to time याला आपण काय म्हटलेलं होतं velocity. आणि rate of change of distance with respect to time याला म्हटलेलं speed. The rate of change of displacement with respect to time average velocity. So average velocity is equal to delta x bar upon delta t. Rate of change of displacement with respect to time. आता डेल्टा एक्स बार ची व्हॅल्यू काय बघा x2 मायनस x1 i कॅप टाइम t2 मायनस t1 प्लस y2 मायनस y1 j कॅप टाइम t2 मायनस t1. म्हणजे त्याचे असणारी अवरेज व्हेलॉसिटी जी आहे ती काय असणार आहे v average is equal to डेल्टा x बार अपॉन डेल्टा t. So delta x bar म्हणजे x2 minus x1 i cap upon t2 minus t1 plus y2 minus y1 upon t2 minus t1 j cap. So this is the average velocity of that object. हे आपल्याला काय भेटली त्याची असणारी रिस्पेक्टिव्ह अवरेज व्हेलॉसिटी भेटली. आणि ती काय आहे अवरेज व्हेलॉसिटी v average is equal to delta x bar upon delta t. ओके. म्हणजेच x2 मायनस x1 अपॉन t2 मायनस t1 i कॅप प्लस y2 मायनस y1 अपॉन t2 मायनस t1 j कॅप. ओके ठीक आहे. सो देयरफॉर v average is equal to
डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे हे व्ही ॲव्हरेज आहे अलॉंग एक्स ॲक्सिस, म्हणून अवरेज व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस आय कॅप प्लस y2 minus y1 upon t2 minus t1. So the average velocity आहे along y axis. So v average of along y axis j cap. Equation number x1 बार p हा पॉइंट आहे t1 इतक्या वेळेमध्ये त्याचं असणारं डिस्प्लेसमेंट काढलं x1 बार इज इक्वल टू x1 i कॅप प्लस y1 j कॅप. टाइम t2 झाल्यानंतर तो पार्टिकल q या ठिकाणी गेला, q या ठिकाणी गेल्यानंतर त्याचं असणारं पोझिशन काय भेटलं x2, आणि x2 इज इक्वल काय म्हटलं आपण x2 i कॅप प्लस y2 j कॅप, त्याचं पोझिशन. आता हे सगळं स्केलर आणि वेक्टर मॅथमॅटिकल मेथड्स जो 11वीचा टॉपिक आहे सेकंड नंबरचा मॅथ त्याच्यामध्ये झालेला आहे पोझिशन वेक्टर. तर हे जे त्याचं पोझिशन आपण फाइंड आउट केलं याच्यानुसार आपल्याला त्याचा अवरेज व्हेलॉसिटी काढायची आहे. सो टोटल डिस्प्लेसमेंट फाइंड आउट केलं x2 बार मायनस x1 बार, म्हणजे x2 मायनस x1 आय कॅप प्लस y2 मायनस y1 j कॅप. इक्वेशन नंबर 3 म्हटलं अवरेज व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट फाइंड आउट करण्यासाठी ही अवरेज इज इक्वल टू काय म्हटलं आपण डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी. डेल्टा एक्स बार x2 मायनस x1 अपॉन t2 मायनस t1 आय कॅप प्लस y2 मायनस y1 अपॉन t2 मायनस t1 j. So average velocity is equal to average velocity along x axis I cap plus average velocity along y axis j cap, म्हणजे total average velocity. सो आता याला इक्वेशन नंबर 4 म्हटलं तर सेपरेट केलं. सो अवरेज व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस म्हणजेच काय x2 मायनस x1 अपॉन t2 मायनस t1. अवरेज व्हेलॉसिटी अलॉंग y ॲक्सिस म्हणजेच काय y2 मायनस y1 अपॉन t2 मायनस t1. डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स अपॉन टाइम. सो अवरेज व्हेलॉसिटी v इज इक्वल टू अंडर रूट vx स्क्वेअर प्लस v स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला ऑलरेडी आपण बघितलेला आहे दुसऱ्या टॉपिकमध्ये. सो अवरेज व्हेलॉसिटी v इज इक्वल टू अंडर रूट काय म्हणू शकतो आपण vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर. आणि जर इथं आपण tan थीटा अप्लाय केला, tan थीटा अप्लाय केला तर tan थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड, सो vy अपॉन vx. ओके, सो त्या ठिकाणी असणारी त्याची अवरेज व्हेलॉसिटी आली काय आली v अवरेज इज इक्वल टू v average x i cap plus v average y j cap. हे सेपरेट केलं. v average x म्हणजेच काय x2 मायनस x1 अपॉन t2 मायनस t1. अवरेज व्हेलॉसिटी अलॉंग y ॲक्सिस म्हणजेच काय y2 मायनस y1 अपॉन t2 मायनस t1. सो त्या ठिकाणची असणारी अवरेज व्हेलॉसिटी v इज इक्वल टू अंडर रूट vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर, आणि त्या ठिकाणचं असणारा tan थीटा तो काय येईल vy अपॉन vx. सो द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी रिटर्न इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता हे झालं अवरेज व्हेलॉसिटी. आता काय आहे अवरेज व्हेलॉसिटी झाली, आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. सो इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट हे त्याच्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचे. सो देअरफॉर instantaneous velocity v bar is equal to limit delta t tends to 0. पण डेरिव्हेटिव्ह घेतो लिमिट मॅथ्स मध्ये झालेला असेल डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये डेल्टाच्या ऐवजी डी डेरिव्हेटिव्ह घेतलं dx बार अपॉन dt, म्हणजेच dx अपॉन dt i कॅप प्लस dy अपॉन dt j कॅप. याचा अर्थच काय होतो instantaneous velocity v bar is equal to limit delta t tends to 0. डेल्टा कोणाचा हा डेल्टा टी 0 सोडून इतर संख्या शून्येतर संख्या इट इज अ नॉन झिरो नंबर, सो डेल्टा टी टेंड्स टू 0. सो डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी म्हणजेच dx बार अपॉन dt, म्हणजे dx अपॉन dt i कॅप प्लस dy अपॉन dt j कॅप.
सेम एक्स आहे, सेम वाय आहे, फक्त त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीसाठी. याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 5. ओके, सो व्ही इज इक्वल टू अंडर रूट व्ही एक्स. व्ही एक्सची किंमत काय आहे बघा, डी एक्स अपॉन डी टी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस व्ही वाय. व्ही वायची किंमत काय आहे बघा, डी वाय बाय डी टी ब्रॅकेट स्क्वेअर. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी अगेन टॅन थिटा. व्ही वायची किंमत काय बघा, डी वाय बाय डी टी अपॉन व्ही एक्स. व्ही एक्सची किंमत काय बघा, डी एक्स बाय डी टी. डी टी डी टी काय होईल, कॅन्सल, आणि टॅन थिटाची काय राहील बघा, डी वाय बाय डी एक्स. डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये घेतलं म्हणजे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी सांगितली, आणि या ठिकाणी असणारा चेंज इन पोझिशन अपॉन चेंज इन टाइम या फॉर्ममध्ये घेतलं म्हणजे अवरेज व्हेलॉसिटीच्या याच्यामध्ये सांगितलं. काय म्हटलं आपण, द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी रिटर्न इन टर्म्स ऑफ इट्स डेरिव्हेटिव्हज. सो व्ही बार इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी. हेच चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. हेच डी एक्स बार बाय डी टीच्या फॉर्ममध्ये दिलं, म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये, म्हणजे एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप, म्हणजे डी एक्स बाय डी टी आय कॅप प्लस डी वाय बाय डी टी जे कॅप. डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये दिलं विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो अवरेज व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू डी एक्सची किंमत काय आहे, डी एक्स बाय डी टी ब्रॅकेट स्क्वेअर. डी वायची किंमत काय आहे, डी वाय बाय डी टी ब्रॅकेट स्क्वेअर. अगेन टॅन थिटा, अपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज, तिथं जर आपण थिटा अप्लाय केलं तर आपल्या लक्षात येईल. ओके, सो टॅन थिटा इज डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. डी टी डी टी काय होईल, कॅन्सल, काय फक्त डी वाय बाय डी एक्स. ओके, सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर मोशन इन 2 dimensions, मोशन इन अ प्लेन. बघा पहिल्यांदा त्याच्यामध्ये ही मोशन इन 2 dimensions, मोशन इन अ प्लेन, अवरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. पण सुरुवातीला पी हा पॉईंट कन्सिडर केला, ऑब्जेक्ट पी या ठिकाणी आहे टाइम T1 असताना. ओके, मग त्याचा इकडचा कॉम्पोनंट असणार आहे x1, इकडचं कॉम्पोनंट असणार आहे y1, म्हणजे त्याचं पोझिशन वेक्टर घेतलं x1 बार इज इक्वल टू x1 आय कॅप प्लस y1 जे कॅप. हाच पार्टिकल पी या ठिकाणाहून कुठं गेला, क्यू या ठिकाणी गेला टाइम T2 असताना. त्याचं एक्स कॉर्डिनेट x2 आणि y कॉर्डिनेट y2, म्हणजे त्याचं पोझिशन जे असणार आहे ते काय असणार आहे, x2 बार इज इक्वल टू x2 आय कॅप प्लस y2 जे कॅप. आता पॉईंट पार्टिकल पी कडून क्यू कडे जातो म्हणजे काहीतरी डिस्प्लेसमेंट घडतं. ओके, हे पोझिशन वेक्टर ओ पी जोडला x1 बार आपण सांगितलं इथं, क्यू कडे गेल्यानंतर ओ क्यू जोडला x2 बार आपण सांगितला. आता हे जे दिसतं असं केलेला हा फ्री हँड ग्राफ आहे. का आहे, फ्री हँड ग्राफ, आणि पी कडून क्यू कडे झालेलं त्याचं डिस्प्लेसमेंट म्हणजे x2 बार मायनस x1 बार. ओके, आणि ते सगळं जॉईन केलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये असणारा फरक डेल्टा x1 आहे, डेल्टा x2 डेल्टा x आहे. तसंच इथला y2 y1 मधला फरक डेल्टा y आहे. मग डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम T1 टू T2 हे कोण दाखवतं डिस्प्लेसमेंट पार्टिकलचं, तर याच्यामध्ये असणारा ग्राफ PQ दाखवतो. त्याच्यानुसार हे कधी झालं, T1 टू T2 एवढं टाईम असताना. सो डिस्प्लेसमेंट काढलं डेल्टा एक्स, x2 मायनस x1 आय कॅप प्लस y2 मायनस y1 जे कॅप. त्यानंतर त्याची अवरेज व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट आपण पाहिलं. अवरेज व्हेलॉसिटी काय आलं, व्ही अवरेज इज इक्वल टू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. ओके, म्हणजेच इक्वेशन नंबर 4 लिहिलं. त्यानंतर आपल्याला पाहिजे होतं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काय आली, व्ही बार इज इक्वल टू लिमिट. आता मॅथ्समध्ये झालेलं आहे लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. डेल्टा टी हा नॉन झिरो नंबर आहे. सो डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू डी एक्स बार बाय डी टी, म्हणजे डी एक्स अपॉन डी टी आय कॅप प्लस डी वाय अपॉन डी टी जे कॅप. सो व्ही इज इक्वल टू
व्ही एक्स स्क्वेअरची किंमत डी एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअरची किंमत डी वाय बाय डी टी स्क्वेअर. त्यानुसार टॅन थिटाची किंमत लिहिली डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. ती काय आली डी वाय बाय डी एक्स. ओके ठीक आहे.